महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आता आपण उभे आहोत तरसोद पाळदी बायपासवर, जे धुळे नागपूर महामार्ग आहे आणि या महामार्गावरील आसोदा रेल्वे क्रॉसिंग येथे पूल खचलेला आहे आणि रस्ता दोघं बाजूने वाहतुकीस बंद करण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो कॅमेऱ्याच्या माध्यमातून याचे एक बाजू, भिंतीची जी बाजू आहे ती कोसळलेली आहे आणि इथून 100 मीटर पुढे रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत। पुढील अपघात टाळण्यासाठी व धोका निर्माण होऊ नये म्हणून रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद केलेला आहे आणि वाहतूक पूर्णपणे शहरातून वळवण्यात आलेली आहे महामार्ग पोलिसांच्या मदतीने। आणि स्पेस टेक्नॉलॉजीचा हा पितळ इथं उघडा पडलेला आहे। काही वर्षच झाले हा रस्ता चालू होऊन, महामार्ग चालू होऊन आणि हा पूल बांधून, आणि आपण बघू शकतो 24 तासाच्या पाण्याने सगळं ना करतेपणा उघडकीस आणलेला आहे आणि नाहक येथील वाहन चालकांना त्रास होत आहे। म्हणजे बायपासनं जाणारे वाहन आता शहरातून जाणार। विशेष बाब म्हणजे शहरात देखील रस्त्याचं काम चालू आहे आणि रस्ता खंदून ठेवलेला आहे। त्याच्यामुळे वाहतुकीला खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे आणि वाहन चालकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास होईल। विशेष वाहन चालकांना त्रास होणारच, मात्र नागरिकांना देखील वाहतुकीचा फटका बसणार आहे। त्याचप्रमाणे आपण बघू शकतो ह्या रस्त्याचं जे वाहतूक आहे ते पूर्णपणे थांबवून महामार्गाची इथं टीम आलेली आहे, मात्र ते बोलण्यास नकार देत आहे कारण की संबंधित अधिकारी इथं नसल्याने त्यांचं म्हणणं आहे आम्ही वर्कर आहोत, आम्ही बोलू शकत नाही असं म्हणून ते इथून निघून गेलेत। आणि जे बॅरिकेड्स लावणारे माणसं त्यांचे उभे आहेत इथं। अशा प्रकारे हे NHAI नाही जे आहे, म्हणजे NHAI म्हणजे नॅशनल हायवे ऑथोराइज कंपनीचं हे काम कशा पद्धतीने झालेलं आहे ते 24 तासाच्या पावसाने अत्यंत उघडकीस आणलेलं आहे। कॅमेरा पर्सन इम्तियाजसह अकबर पटेल, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।